ही 28 वर्षाची मुलगी आहे. तिचे पिरियड सायकल 3-4 महिन्यांनी यायचे आणि अलीकडे तर असं व्हायला लागलंय पिरियडसाठी गोळ्या घेतल्याशिवाय तिला पिरियड्सच येत नाहीयेत. तर नैसर्गिक गर्भधारणेसाठी तसं बघितलं तर तिच्या मिस्टरांची शुक्राणूंची संख्या चांगली होती, हालचाल चांगली होती, नॉर्मल फॉर्म्स पण सगळे छान होते, तिच्या पण फॅलोपियन ट्यूब छान होत्या. पण तरीसुद्धा तिचा अंड औषध गोळ्यांनी बनायचंच नाही. आम्ही औषध गोळ्यांचा डोस वाढवला तरीही बनत नव्हतं आणि इंजेक्शन दिलं तर खूप सारी एग्स तिच्यात बनत होती. त्यामुळे शेवटी आपण IVF करायचा निर्णय घेतला. तर त्या PCODमध्ये अगदी छोटा डोस जरी आपण हार्मोनचा दिला तरी भरपूर सारी फॉलिकल्स डेव्हलप होतात, जी दिसतात ना इथे. पूर्ण फॉलिकल्स जी आहेत ही अगदी आपण मिनिमम 250चा डोस दिलाय तरीसुद्धा ही इतकी फॉलिकल डेव्हलप झालेली आहेत. पण एका दृष्टीने आपण काळजी घेत असतो की अशा केसेसमध्ये आपण एग्स मॅच्युअर होण्यासाठी HCGचं इंजेक्शन देत नाही. मग कधी जो त्रास होत असतो ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम, तो होण्याचे चान्सेस जवळजवळ नसतात. सो किती एम्ब्रियोज मिळतील आपल्याला? ओके, सो 20-21 एम्ब्रियोज एवढे गर्भ मिळतील एका ओव्हम पिकअप नंतर. म्हणजे PCOD जेव्हा असतं तेव्हा आपल्याला प्रचंड दुःख होतं की आपल्याला का. पण बघा, एका ओव्हम पिकअपमध्ये आपल्याला 20 ते 22 गर्भ मिळू शकतात.